आजच्या चर्चेची सुरुवात एका अशा प्रश्नाने करूया जो कदाचित आपल्याला कधी पडला नसेल. आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या शरीरात प्रौढ व्यक्तीपेक्षा जास्त हाडं असतात. हो, हे खरं आहे. हो, सुरुवातीला साधारण 270 ते 300 आणि मोठे झाल्यावर फक्त 206. मग ही जवळपास 100 हाडं जातात कुठे? म्हणजे ती काय हवेत विरून जातात? हा प्रश्न खूपच छान आहे, कारण त्याचं उत्तरच आपल्याला हाडांच्या अद्भुत जगात घेऊन जातं. ही हाडं कुठे जात नाहीत, तर ती एकमेकांमध्ये विलीन होतात. विलीन होतात म्हणजे फ्यूज होतात. उदाहरणार्थ, आपली कवटी. जन्मावेळी ती अनेक छोट्या छोट्या हाडांनी बनलेली असते, जेणेकरून बाळाचा जन्म सुलभ व्हावा. अच्छा. आणि जसजसं आपण मोठे होतो तशी ही हाडं एकत्र येऊन एक मजबूत कवटी तयार करतात. ही एक नैसर्गिक आणि खूप महत्वाची प्रक्रिया आहे. अरे वा, म्हणजे आपल्या शरीराची सुरुवातच एका मोठ्या रिकन्स्ट्रक्शन प्रोजेक्टने होते. अगदी. याच विषयावर आपल्या एका श्रोत्याने काही माहिती पाठवली आहे, तर आज आपण याच माहितीच्या आधारे हाडांचं रहस्य उलगडणार आहोत. ती फक्त आपल्या शरीराचा साचा आहेत की त्यापेक्षाही बरंच काही? चला यावर सविस्तर बोलूया. नक्कीच. कारण हाडांना आपण अनेकदा एक निर्जीव वस्तू समजतो, पण खरं तर ती जिवंत, सतत बदलणारी आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची अशी एक प्रणाली आहे. मग सुरुवात अगदी मुळापासून करूया. हाड म्हणजे नेमकं काय? ते कोणत्या गोष्टींपासून बनलेलं असतं? आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार यात प्रथिने, कोलॅजन आणि कॅल्शियमसारखे खनिजे असतात. अगदी बरोबर. आणि याचं मिश्रण खूपच हुशारीने केलेलं आहे. कोलॅजन म्हणजे एक प्रकारे लवचिकता देणारा घटक. अच्छा, म्हणजे हाडं सहज तुटू नयेत म्हणून. हो, ते हाडांना लवचिकता देतं. आणि दुसरीकडे आहे कॅल्शियम फॉस्फेट सारखी खनिजे. ती देतात कडकपणा, एक मजबूती. अगदी जशा आपल्या इमारतीच्या कॉन्क्रीटच्या भिंती. या दोन गोष्टींमुळेच हाडं मजबूतही असतात आणि काही प्रमाणात लवचिकही. आणि या हाडांचे दोन प्रकारही आहेत बरोबर. एक कॉम्पॅक्ट म्हणजे अगदी घट्ट आणि दुसरं कॅन्सलस जे स्पंजसारखं जाळीदार असतं. हो, कॉम्पॅक्ट हाड बाहेरच्या बाजूला एक संरक्षक कवच तयार करतं, तर आतल्या बाजूला असलेलं स्पंजसारखं कॅन्सलस हाड वजनाला हलकं असूनही खूप मजबूत असतं. अच्छा. आपल्या शरीरातली जी 206 हाडं आहेत ती दोन मुख्य गटांमध्ये विभागली आहेत. पहिला म्हणजे अक्षीय सांगाडा. अक्षीय सांगाडा. हो, यात आपलं डोकं, पाठीचा कणा आणि छातीचा पिंजरा येतो. ही एकूण 80 हाडं आपल्या महत्वाच्या अवयवांचं संरक्षण करतात, जसं की मेंदू, हृदय. आणि दुसरा गट म्हणजे जो हालचालीसाठी आहे तो. बरोबर, उपांग सांगाडा. यात हात, पाय, खांदे आणि कमरेची एकूण 126 हाडं येतात, जी आपल्याला चालण्या फिरण्यापासून ते कोणतीही वस्तू उचलण्यापर्यंत मदत करतात. आणि यातच आपल्या शरीरातलं सर्वात मोठं आणि सर्वात लहान हाड आहे ना? हो, मांडीचं फेमर नावाचं सर्वात मोठं हाड आणि कानातलं इयर ऑसिकल हे सर्वात लहान. एक मिनिट, तुम्ही मगाशी म्हणालात की हाडं जिवंत आहेत. मी तर त्यांना कायम शरीरातल्या निर्जीव खांबांसारखं समजत होतो. ही गोष्ट तर सगळा दृष्टिकोनच बदलते. हो, आणि इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. आपली हाडं सतत स्वतःला नव्याने घडवत असतात. या प्रक्रियेला म्हणतात पुनर्बांधणी किंवा रिमॉडेलिंग. रिमॉडेलिंग? हो, म्हणजे आपल्या नकळत आपलं शरीर आतून एक सततचं बांधकाम आणि पाडकाम करत असतं. काही अभ्यासानुसार यामुळे आपलं स्केलेटन दर 10 वर्षांनी जवळजवळ पूर्णपणे नवीन होतं. काय सांगताय? म्हणजे आज जे आपलं स्केलेटन आहे ते 10 वर्षांपूर्वीचा स्केलेटनपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. हे कसं शक्य होतं? कोण करतंय सगळं? यामागे 3 प्रकारच्या मुख्य पेशींची एक हुशार टीम काम करते. टीम? हो, याला आपण मुंबईतल्या जुन्या चाळींच्या रिडेव्हलपमेंटच्या कामासारखं समजू शकतो. पहिली टीम आहे ऑस्टिओक्लास्ट नावाच्या पेशींची. ऑस्टिओक्लास्ट? हो, हे आहेत डेमोलिशन एक्सपर्ट. त्या जुन्या, थकलेल्या किंवा खराब झालेल्या हाडांच्या ऊतींना तोडून नाहीसं करतात. अच्छा, म्हणजे हे जुनी इमारत पाडण्याचं काम करतात. मग नवीन इमारत कोण बांधतं? त्यासाठी दुसरी टीम आहे ऑस्टिओब्लास्ट. हे आहेत बिल्डर्स. जिथे ऑस्टिओक्लास्टने जागा रिकामी केली आहे तिथे या पेशी नवीन, मजबूत हाडं तयार करतात. वा. आणि या सगळ्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी तिसरी टीम आहे ऑस्टिओसाइट्स. हे आहेत साइट सुपरवायझर्स. ते या दोन्ही टीममध्ये समन्वय साधतात आणि कुठे काम करायचं आहे याचे सिग्नल देतात. हे ऐकायला तर खूप कार्यक्षम वाटते, पण ह्यात गडबड होऊ शकते का? म्हणजे असं होऊ शकतं का की पाडकाम करणारी टीम जास्त उत्साही आहे आणि बांधकाम करणारी टीम सुस्त आहे? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे.
याच असंतुलनामुळे हाडांचे आजार होतात. बालपणात बांधकाम करणारी टीम म्हणजे ऑस्टिओब्लास्ट जास्त वेगाने काम करते. म्हणून आपली हाडं वाढतात. अगदी. ती मोठी आणि मजबूत होतात. तरुणपणात या दोन्ही टीमचा वेग जवळपास सारखा असतो, पण जसजसं वय वाढतं तसतशी पाडकाम करणारी टीम जास्त प्रभावी ठरते आणि बांधकामाचा वेग कमी होतो. आणि त्यामुळेच ऑस्टिओपोरोसिस होतो का, ज्यात हाडं ठिसूळ आणि कमकुवत होतात? अगदी. ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडं इतकी कमकुवत होतात की अगदी किरकोळ धक्क्याने किंवा पडल्याने फ्रॅक्चर होऊ शकतं. याउलट काही दुर्मिळ आजारांमध्ये, जसं की ऑस्टिओपेट्रोसिस, त्यात काय होतं? त्यात बांधकाम करणारी टीम इतकी जास्त काम करते की हाडं गरजेपेक्षा जास्त दाट आणि कठीण बनतात, ज्यामुळे ती सुद्धा ठिसूळ होतात. त्यामुळे या दोन्ही टीममध्ये संतुलन असणं खूप महत्वाचं आहे. या माहितीमध्ये हाडांचा त्रिकोण असा एक उल्लेख आहे. यात कमरेच्या हाडामधील सॅक्रम नावाच्या त्रिकोणी हाडाबद्दल सांगितलं आहे, जे मणक्याचा पाया म्हणून काम करतं. पण या पलीकडे याचा काही विशेष अर्थ आहे का? हो. रचनात्मकदृष्ट्या सॅक्रम त्रिकोणी आहे, पण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हाडांचा त्रिकोण या संकल्पनेचा एक आणखी महत्वाचा अर्थ आहे. तो कोणता? त्याला म्हणतात वॉर्डचा त्रिकोण. हा आपल्या फिमर म्हणजे मांडीच्या हाडाच्या मानेच्या भागातला एक विशिष्ट भाग आहे. अच्छा. आणि तो भाग नैसर्गिकरित्याच थोडा कमकुवत असतो, कारण तिथल्या हाडांची जाळीदार रचना थोडी विरळ असते. म्हणजे हा आपल्या स्केलेटनमधला एक वीकेस्ट लिंक किंवा कमकुवत दुवा आहे असं म्हणता येईल. एक प्रकारे हो. आणि वाढत्या वयानुसार हा भाग हाडांच्या झिजेसाठी म्हणजे बोन लॉससाठी अत्यंत संवेदनशील बनतो. म्हणूनच वृद्धापकाळात हिप फ्रॅक्चरचा धोका जास्त असतो का? अगदी. याच भागात तो धोका जास्त असतो. एका अभ्यासात तर असं दिसून आलंय की वृद्धांमध्ये, विशेषतः पुरुषांमध्ये, या वॉर्डच्या त्रिकोणातील हाडांच्या घनतेची घट सरासरी -2.4 टी स्कोर इतकी असते. -2.4? हो. तर संपूर्ण शरीरातील हाडांच्या घनतेची घट फक्त -0.6 इतकी असते. एक मिनिट थांबा. हा फरक खूप मोठा वाटतोय. पण हे टी स्कोर म्हणजे काय, हे आपण आपल्या श्रोत्यांसाठी सोपं करून सांगूया का? नक्कीच. टी स्कोर हे हाडांची घनता मोजण्याचं एक प्रमाण आहे. समजा 0 टी स्कोर म्हणजे एका 30 वर्षांच्या निरोगी व्यक्तीच्या हाडांइतकी घनता. ओके. तुमचा स्कोर जर उणे म्हणजे निगेटिव्ह असेल तर तुमची हाडं त्या निरोगी व्यक्तीपेक्षा कमकुवत आहेत. साधारणपणे -1 ते -2.5 मधला स्कोर म्हणजे ऑस्टिओपेनिया, म्हणजे हाडांची घनता कमी होणे. आणि त्यापेक्षा कमी म्हणजे? -2.5 पेक्षा कमी स्कोर म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. आता कळलं. म्हणजे तुम्ही म्हणताय की संपूर्ण शरीराची घनता थोडी कमी होते, पण ह्या एका लहानशा त्रिकोणी भागात ती धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचते. बरोबर. -2.4 म्हणजे जवळजवळ ऑस्टिओपोरोसिसच्या पातळीवर. म्हणूनच डॉक्टर हिप फ्रॅक्चरचा अंदाज घेण्यासाठी या भागावर विशेष लक्ष केंद्रित करतात. म्हणूनच हा वॉर्डचा त्रिकोण इतका महत्वाचा मानला जातो. हाडांच्या झिजेचा हा मुद्दा थेट वाढत्या वयाच्या परिणामांशी जोडला जातो. उंची कमी होण्यासारख्या गोष्टींचाही उल्लेख या माहितीत आहे. असं म्हटलंय की पाठीच्या कण्यातील डिस्कमधील द्रव कमी होऊन त्या पातळ होतात. हो. आणि तो तर एक दृश्य परिणाम आहे. पडद्यामागे बरेच बदल होत असतात. जसं आपण पाहिलं, हाडांमधील खनिजे कमी झाल्यामुळे ती अधिक ठिसूळ होतात. पण याचा परिणाम फक्त हाडांपुरता मर्यादित नाही. तो सांध्यांवरही होतो. अगदी. सांध्यांमधील लवचिकता कमी होते, ते कडक होतात. 2 हाडांमध्ये शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करणारा द्रव कमी होतो. हाडांच्या टोकावर असलेलं संरक्षक आवरण म्हणजे कुर्चा किंवा कार्टिलेज ते झिजायला लागतं. आणि मग सांधेदुखी सुरू होते. हो. आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या हालचालीवर नक्कीच होत असणार, कारण फक्त हाडं आणि सांधे नाही, तर त्यांना चालवणारे स्नायूही महत्वाचे आहेत. बरोबर. ही एक साखळीच आहे. वयाचा स्नायूंवर काय परिणाम होतो? अगदी. वयानुसार स्नायूंचे वस्तुमान, ज्याला लीन बॉडी मास म्हणतात, ते नैसर्गिकरित्या कमी होते. याला सार्कोपेनिया म्हणतात. सार्कोपेनिया? हो. यामुळे ताकद आणि सहनशक्ती दोन्ही कमी होतात. आपली हालचाल मंदावते, चालताना तोल जाऊ शकतो. आता विचार करा. कमकुवत हाडं, कडक सांधे आणि कमजोर स्नायू. असा घ्यायचा का की वाढत्या वयानुसार होणारे हे बदल अटळ आहेत आणि आपण काहीच करू शकत नाही, की यावर काही उपाय आहेत?
नाही, असं नाही. हे बदल पूर्णपणे टाळता येत नसले तरी त्यांची तीव्रता आणि वेग आपण नक्कीच कमी करू शकतो. प्रतिबंधात्मक उपाय खूप प्रभावी आहेत. आणि माहितीनुसार व्यायाम आणि योग्य आहार हे 2 सर्वोत्तम मार्ग आहेत. हो, आणि त्यात व्यायामाची भूमिका सर्वात मोठी आहे. विशेषतः वजन उचलण्याचे व्यायाम, ज्यांना वेट बेअरिंग एक्सरसाइज म्हणतात. वेट बिअरिंग एक्सरसाइज म्हणजे नेमकं काय? जिममध्ये जाऊन वजन उचलणं अपेक्षित आहे का? नाही, तसं अजिबात नाही. वेट बिअरिंग म्हणजे असा कोणताही व्यायाम ज्यात तुमची हाडं आणि स्नायू तुमच्या शरीराचं वजन गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पेलतात. उदाहरणार्थ साधं चालणं, जॉगिंग करणं, पायऱ्या चढणं उतरणं किंवा टेनिस बॅडमिंटनसारखे खेळ खेळणं, हे सर्व वेट बेअरिंग व्यायाम आहेत. पण त्यानं हाडांना कसा फायदा होतो? जेव्हा आपण असे व्यायाम करतो तेव्हा आपल्या हाडांवर एक प्रकारचा असा सकारात्मक ताण येतो. हा ताण म्हणजे आपल्या साईट सुपरवायझर पेशींसाठी एक सिग्नल असतो की इथे जास्त मजबूतीची गरज आहे. अच्छा, मग त्या बांधकाम करणाऱ्या ऑस्टिओब्लास्ट टीमला कामाला लावतात आणि हाडं अधिक मजबूत होतात. त्यामुळे हाडांची झीज कमी होते. वा. म्हणजे व्यायामामुळे आपण आपल्या शरीराच्या बिल्डर टीमला सक्रिय ठेवू शकतो. आणि आहाराबद्दल काय? कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. हो, कारण बांधकाम करण्यासाठी कच्चा माल तर लागणारच ना. कॅल्शियम हा हाडांचा मुख्य घटक आहे आणि व्हिटॅमिन डी हे कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी आवश्यक असतं. ते किती प्रमाणात घ्यायला हवं? माहितीनुसार 51 वर्षांवरील महिला आणि 71 वर्षांवरील पुरुषांसाठी दररोज साधारण 1200 मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते. आणि ते कशातून मिळतं? दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, सॅल्मन मासे, टोफू यातून ते मिळू शकतं. आणि व्हिटॅमिन डी? व्हिटॅमिन डी साठी 71 वर्षांवरील व्यक्तींना दररोज 800 आंतरराष्ट्रीय युनिट्सची गरज असते. सूर्यप्रकाश हाताचा उत्तम स्रोत आहेच, पण आहारातून आणि गरज पडल्यास सप्लिमेंट्समधूनही तो घेता येतो. आणि जीवनशैलीबद्दल? हो, तंबाखू आणि अतिरिक्त मद्यपान टाळणंही खूप महत्वाचं आहे, कारण या गोष्टी थेट आपल्या हाडांच्या डेमोलिशन टीमला प्रोत्साहन देतात. या डेन्मार्क विद्यापीठाच्या संशोधनाचा एक उल्लेख आहे आणि तो खरंच धक्कादायक आहे. त्यात म्हटलंय की फक्त 2 आठवडे पायांची हालचाल न केल्यास पायांची ताकद 10 वर्षांनी म्हातारी होते. खरंच हा आकडा खूप मोठा आहे. म्हणजे जवळपास 1 दशक मागे जातो आपण. निष्क्रियता हा हाडांचा आणि स्नायूंचा सर्वात मोठा शत्रू आहे, हेच यातून स्पष्ट होतं. अगदी. हा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे. आपण अनेकदा विसरतो की आपल्या शरीराचा जवळपास 70% भार आणि ऊर्जा आपले पाय उचलतात. माहितीनुसार मजबूत पाय हे मजबूत हृदयाचे आणि पर्यायाने दीर्घायुष्याचे लक्षण मानले जाते. खरंय. कित्येकदा लोक वयाचं कारण पुढे करून व्यायाम टाळतात. पण त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की 60 वर्षांनंतरही पायांचे व्यायाम सुरू करायला अजिबात उशीर झालेला नसतो. उलट तेव्हा त्याची गरज जास्त असते. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झालीय. हाडं ही केवळ आपल्या शरीराची एक निर्जीव चौकट नाहीत, तर ती एक जिवंत, सतत बदलणारी आणि अत्यंत हुशार अशी प्रणाली आहे. हो, बालपणात त्यांची निर्मिती, तरुणपणात स्थैर्य आणि वृद्धापकाळात त्यांची होणारी झीज ही जरी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्यावर आपण नक्कीच प्रभाव टाकू शकतो. अगदी. आणि सर्वात महत्त्वाचा संदेश हा आहे की आपल्या जीवनशैलीतील छोटे छोटे बदल खूप मोठा फरक घडवू शकतात. वॉटच्या त्रिकोणासारख्या संवेदनशील भागांची काळजी घेण्यापासून ते आपल्या पायांना सक्रिय ठेवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. निष्क्रियता हा किती मोठा धोका आहे हे आजच्या चर्चेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. हो, आपण आपल्या हाडांना गृहीत धरू शकत नाही. या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. आपल्या शरीराच्या हालचालीचा पाया म्हणजेच आपले पाय आणि हाडं सर्वात आधी वृद्धत्वाला सामोरे जातात. हे लक्षात घेता दैनंदिन जीवनातील असा कोणता एक छोटासा बदल असेल जो आपल्या भविष्यातील गतिशीलतेसाठी म्हणजे मोबिलिटीसाठी सर्वात मोठी गुंतवणूक ठरू शकेल.